जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुश्लोकी भागवत. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञान समन्वितं, सरस्यं तदङ्गं च ग्रहाणगजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावशेषुनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. दशमस्कंद पूर्वार्थ. अवतरणिका. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही, कंसमारी पुत्र सहाही, शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश. गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास. योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी. पूतना षष्ठात उद्धरली. शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमामध्ये. अष्टमी नामकरण बाललीला. नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला. दशमी यमलार्जुन उद्धरला. एकादशी तारले वत्स बक. आघासुरोद्धार द्वादशी. ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी. ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी. पंचदशी धेनुक कालिया युद्ध. षोडशी कालियाशी प्रसन्न. सप्तदशी त्यांचे पूर्वकथन. दावानली वाचती व्रजजन. अष्टादशी प्रलंब तारला. 19 व्रजानल शांती. 20 शरद ऋतू कथाती. 21व्यात अन्योक्ती वेणुगीत. चिरहरण 22. यज्ञपत्नीवरी कृपा 23. इंद्रयज्ञ निवारण 24. पंचविशी गोवर्धनोद्धरण. श्रीकृष्ण चर्चा 26. श्रीकृष्ण अभिषेक 27. नंद बंधमुक्ती 28. 29 रासलीला आरंभ. गोपी विरह 30. गोपिका गीत 31. गोपीशी कृष्णदर्शन 32. महारास 33. सुदर्शन शंखचूडोद्धार 34. युगलगीत 35. अरिष्ठोद्धार
अक्रूर गमन 36, 37 केशी व्योम उद्धार, अक्रूर व्रजयात्रा 38, मथुरागमन 39, श्रीकृष्ण स्तुती 40, 41 मथुरा प्रवेश, कुब्जेवर कृपा धनुष्यभंग, कंस व्याकुळता 42 सांग, कुवलयोद्धार मल्लयुद्ध रंग 43 निवेदला, चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन, कृष्ण बळराम सूत्रबंधन, गुरुकुळ प्रवेश 45, उद्धव व्रजयात्रा 46, उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन, अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी, अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रावण शुद्ध षष्टी शके 1946. काल आपण नागपंचमी साजरी केली. त्यानिमित्त अगदी थोडक्यात काही प्रसंग दत्तावतारी श्री नाना महाराजांच्या चरित्रातले पाहिले. खूप चांगली पोथी आहे, जरूर सर्वांनी वाचावी एवढीच या ठिकाणी विनंती करावीशी वाटते. आजचा दिवस जो आहे म्हणजे नागपंचमीचा दुसरा दिवस, षष्टी, श्रावण शुद्ध षष्टी, या दिवशी याला श्रीयाळ षष्टी असं म्हणतात. श्रीयाळ षष्टी, श्रीयाळ राजा किंवा श्रीयाळ शेठ असं पण त्यांचा उल्लेख आहे. त्यांची कथा सांगितल्या जाते. ही कथा बऱ्याच जणांना माहिती आहे, विशेषतः महिलांनाही माहिती आहे, कारण तुमचा तो कोणता ग्रंथ, शिवलीलामृत ग्रंथ जो आहे त्यामधला 14वा अध्याय जो आहे तो या श्रीयाळ राजाबद्दलची कथा आहे. अगदी थोडक्यामध्ये ती सांगतो. श्रीयाळ शेठ किंवा राजा आणि त्यांची पत्नी चांगुणा दोघेही ब्राह्मण वंशातले आहेत आणि चांगल्या प्रकारे राज्य करीत होते. एक नियम त्यांचा होता की आले अतिथी अभ्यागत जाऊ नये दीज भुकिस्त. आलेल्या अतिथीला कधीही उपाशीपोटी परत त्यांनी कधीही पाठवलेलं नाही. जो कोणी आला, केव्हाही आला तरी त्याचं उत्तमात उत्तम प्रकारे स्वागत केलं आहे आणि त्याच्या मनाप्रमाणे तो जे मागेल त्याप्रमाणे त्यांना भोजन दिलेलं आहे, असा त्यांचा संकल्प आणि त्याप्रमाणे त्यांची पूर्ण निष्ठा पण होती. भगवंतावरची भक्तीसुद्धा होती. असा त्यांचा व्यवहार सगळा सुरू होता भगवंताच्या कृपेने. भगवान शंकराचे फार मोठे भक्त होते. आता त्यांच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी एके दिवशी त्यांच्याकडे एक साधू आले आणि त्या साधूने आल्यावर याचना केली की मला तुमच्याकडे भोजन प्रसाद पाहिजे. आणि आता इच्छा भोजन असल्यामुळे कोणतं भोजन पाहिजे काय नाही ते त्याने सांगितलं की मला नरमांसाचं भक्षण करायचं तुमच्या घरी. असं सांगितल्यावर या दोघांनाही प्रश्न पडला. आत्तापर्यंत आपण सगळ्यांना शाकाहारी भोजन दिलं, सगळ्यांना तृप्त केलं, पण आता हे जे महाराज आले आहेत त्यांची इच्छा काही वेगळीच आहे. जेव्हा आत्तापर्यंतच्या नियमाला डावलून एखादी इच्छा त्या ठिकाणी व्यक्त होते तेव्हा त्याचा अर्थ भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठीच आलेले आहेत असा त्या दोघांनी पण घेतला. आणि आता विचार केला आणि भगवंताच्या स्मरणामध्ये ते म्हणतील तसं करायला सुरुवात केली. काय करावं? आणि यांनी सांगितलं इच्छा भोजन जे आहे ते मांसाहारी भोजन पाहिजे आणि ते सुद्धा तुमच्या मुलाचंच पाहिजे मांस. त्यांचा एक मुलगा होता या दोघांचा, श्रीयाळ राजा आणि चांगुणाचा. त्याचं नाव आहे चिलिया बाळ. छोटा मुलगा आहे. दोघांवर आता केवढं मोठं संकट आलं असेल, पण आपला नेम जो आहे तो नित्य नेम जो आहे तो टळू नये, त्यामध्ये कुचराई होऊ नये, त्यामध्ये कमीपणा आपल्याकडून होऊ नये. जास्तीत जास्त प्रयत्न करावा काटेकोरपणे आपला नियम सांभाळण्याचा. दोघांनी हो म्हटलेलं आहे. त्या मातेने, चांगुणा देवीने आपल्या बाळाचं शिर जे आहे ते धडा वेगळं केलं. बाळाच्या प्रेमापोटी ते शिर जे आहे ते वेगळं ठेवलं आणि जे काही शरीर होतं त्याचं तुकडे करून मांस करून त्याचं शिजवलं आणि त्या आलेल्या अतिथींना भोजनासाठी बसवलं. ताटामध्ये सगळं जेव्हा वाढलं तेव्हा त्या अतिथींच्या लक्षात आलं की हे सगळं आहे, अंतर्ज्ञानीच होते ते. त्याने सांगितलं की हे सगळं आहे पण त्यामध्ये शिरं नाही. असं म्हणल्याबरोबर त्या मातेलासुद्धा खूप वाईट वाटलं. आता आपली खूप मोठी परीक्षा भगवंत पाहत आहेत. पण आता आलेला अतिथी जर रागावून परत गेला
एक गोष्ट लक्षात घ्या, अतिथी आलेला जर रागावून परत गेला तर तो ज्यांच्याकडे आलेला आहे त्यांचं आत्तापर्यंत सगळं पुण्य तो घेऊन जातो. आणि तो जर प्रसन्न होऊन तिथून गेला तर तो अतिथी आपल्याला भरपूर आशीर्वाद देऊन जातो. या दोन्हीचं तारतम्य बाळगून माणसाने जीवनामध्ये प्रपंचामध्ये वागलं पाहिजे. आता त्याने सांगितल्याप्रमाणे ती माऊली घरामध्ये गेली. आपल्या मुलाचं जे काही शिरं त्यांनी वेगळं ठेवलं होतं ते पुन्हा कुटून वाटून काय जे करायचं ते करून ते पुन्हा मांस त्यांना आणून जेव्हा वाढलं, आता पुन्हा अजून एक कसोटी त्यांनी पाहिली की तुम्ही हे मला सगळं वाढलं हे ठीक आहे, पण ज्यांच्या घरात पुत्र नाही, जे निपुत्रिक आहेत त्यांच्या घरी मी भोजन करत नसतो. आता ताटावर बसलेले अतिथी म्हणतात मी निपुत्रिकाच्या घरी भोजन करीत नसतो. असं म्हणल्याबरोबर त्या मातेला अजून वाईट वाटलं. आता आपला एकुलता एक बाळ चिलिया जो आहे तो सुद्धा आता गेलेला आहे आणि मी निपुत्रिक आहे. आता हे अतिथी तसेच विनमुख होऊन परत जाणार. तिने मोठ्याने हंबरडा फोडला आणि आपल्या बाळाला हाक मारली, त्याच्या नावाचा उच्चार केला आणि उच्चार केल्याबरोबर तो चिलिया बाळ जो आहे तो सदैव त्या ठिकाणी धावत आलेला आहे. त्याला पाहिल्यावर या दोघांनाही अगदी आनंद झाला आणि ते अतिथी जे होते ते दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष भगवान शंकर त्या ठिकाणी आलेले होते. भगवान शंकरांनी संतुष्ट होऊन या दोघांनाही आशीर्वाद दिला आणि तुम्हाला काय मागायचं असेल तो वर मागून घ्या असं सांगितलं. राजाने एवढं सगळं ऐश्वर सगळं होतं, पण काय मागितलं असेल तर औट घटकेचं राज्य मागितलं. औट घटका म्हणजे 3.5 घटका, म्हणजे किती कमी त्याने मागणी केली आणि तेवढ्यातच आमचं जीवन संपलं तरी चालेल अशी मागणी केली. औट घटकेचा राजा असं जे आपण एक शब्द प्रचार म्हण जी आपल्या मराठीमध्ये आहे तिचा उगम या कथेमधून झालेला आहे. आणि त्याच औट घटकेच्या राजाने नंतरचं त्याचं जे आयुष्य आहे ते भगवंताच्या शंकराच्या कृपेने त्यांचं घडलेलं आहे. श्रीयाळषष्ठी, आज त्या चिलिया बाळाची कथा या श्रीयाळषष्ठीच्या निमित्ताने आपण ऐकलेली आहे. आता आपण आपल्या मुख्य श्रीमद भागवताच्या ग्रंथाकडे वळूया. दशमस्कंद आपला सुरू आहे. त्यातला 5वा अध्याय जो आहे गोकुळामध्ये भगवंताचा जन्मोत्सव. 2 मिनिटात पूर्व पीठिका पाहू. श्रावणबद्ध अष्टमी या दिवशी भगवंताचा जन्म झाला, म्हणजे भगवंत प्रगट झाले. जन्म झाला म्हणण्यापेक्षा चतुर्भुज रूपामध्ये भगवंत त्या कारागृहामध्ये प्रगट झाले. तो भाग आपण काल परवा पाहिला, मागच्या आठवड्यात पाहिला. आणि आता भगवंताने एवढं चतुर्भुज रूप घेतलं, पण आईवडिलांच्या सांगण्याप्रमाणे विनंतीप्रमाणे भगवंताने छोट्याशा मुलाचं रूप धारण केलं. आईच्या मांडीवर ते मूल आता खेळत आहे. भगवंताचा आदेश झाला चतुर्भुज रूपामध्ये की मला इथून नेऊन तुम्ही गोकुळामध्ये नेऊन ठेवा. जेव्हा भगवंताची प्राप्ती होती तेव्हा सगळे बंधनं जी आहेत ती बंधनं तुटून पडतात. दोघांच्याही हातामध्ये पायामध्ये असणाऱ्या साखळ्या तुटून पडल्या. पहारेकरी जे होते आत्तापर्यंत 24 तास पहारा होतात त्या सगळ्यांना झोप लागली. योगमायेचाच हा प्रभाव आहे. दरवाजे उघडले गेले. टोपल्यामध्ये त्याला घेऊन ते सुद्धा पार गेले, गोकुळामध्ये गेले आणि तिथे नुकतीच जन्मली जी मुलगी आहे तिला घेऊन परत ते या ठिकाणी परत आले कारागृहामध्ये. ही गोष्ट आपण काल पाहिली. आता गोकुळातली परिस्थिती काय पहा. म्हणजे श्रावणबद्ध अष्टमीच्या रात्री 12 वाजताची ही गोष्ट आहे. म्हणजे 12च्या नंतर आणि सकाळी सगळे जागे होण्याच्या नंतर मधले जे 5-6 तास आहे त्यामधला हा सगळा कथानक आहे. भगवंताच्या जन्माच्या वेळी काल, दिशा, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन आणि आत्मा हे सगळे शुद्ध झाले. आता ते कशा रीतीने शुद्ध झाले हे अगदी 2 मिनिटात आपण पाहूया. काल जो आहे 25वे तत्व म्हणजे काळ आहे. शास्त्र आणि सत्पुरुषांनी जर सगळी भगवंताची स्तुती केली, सगळ्या देवतांनी त्या कारागृहात येऊन भगवंताची स्तुती केली, तेव्हा त्या काळाला सुद्धा क्रोध आला
आता क्रोध आलेला काळ जो आहे, जो सर्वांना ग्रासून टाकतो, एका क्षणार्धात त्सुनामीसारखं एखादं वादळ येतं आणि हजारो लाखो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात. कोरोनाचं संकट आपण आताच पाहिलेलं आहे. तो काळसुद्धा या भगवंताच्या दर्शनासाठी उत्सुक झाला आणि त्यानेसुद्धा शुद्ध स्वरूप धारण केलं. ज्या दिशा होत्या, दश दिशा आपण म्हणतो, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य आणि अध आणि ऊर्ध्व, या 10 दिशा ज्या आहेत, त्या प्रत्येक दिशेला एक एक देवता असते. पूर्वेला जसा इंद्र आहे तसं म्हणजे पश्चिमेला वरुण राजा असतो, वरुण देवता आहे. त्या सगळ्या कंसाच्या राज्यामध्ये पराधीन झालेल्या होत्या. या दिशा म्हणजे दिशांचे देवता. आता कृष्ण जन्मानंतर आता आपली मुक्तता होणार हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं आणि त्या दिशांनी पण आनंद उत्सव साजरा केला. पृथ्वी जी आहे ती भगवंताची पत्नीच आहे. श्रीदेवी आणि भूदेवी ह्या भगवंताच्या 2 पत्नी आहेत. त्यामधली श्रीदेवी म्हणजे चलसंपत्ती आणि भूदेवी म्हणजे अचल संपत्ती. आता यांचे पती जे आहेत ते भगवंत आहेत आणि भगवंत वैकुंठाहून पृथ्वी तलावर येणार आहेत. श्रीदेवीचा निवास सोडून, लक्ष्मीचा निवास सोडून ते आता पृथ्वीवर येणार आहेत. हे जेव्हा धरणी मातेला समजलं तेव्हा ती भूदेवी पत्नी जी आहे ती सजून धजून आपल्या पतीच्या स्वागतासाठी तयार झाली आणि म्हणून मंगलचिन्ह अलंकृत झालेली ती पृथ्वी म्हणजेच पृथ्वीवरील नद्या, नाले, पर्वत, पहाड, डोंगर, दऱ्या या सगळ्या ठिकाणी हिरवळ जी आहे ती दिसायला लागली. आता पृथ्वी विचार करते, आता भगवंताचे चरण माझ्या वक्षस्थळावर पडणार याचा तिला आनंद झालेला. आता जल जे आहे, जलसुद्धा शुद्ध. आपण पाहतो जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा नद्यांचं पाणी खूप गढूळ असतं आणि असं म्हणतात ते गढूळ पाणी जेव्हा, नवीन पाणी जेव्हा येतं तेव्हा नदीसुद्धा रजस्वला होत असते. त्यामुळे अशा पाण्यामध्ये स्नान करू नये असा आपला धर्म सांगतो आणि याचा अनुभव मी एकदा छानपैकी घेतलेला आहे. सुरतला असताना माझे जे PhDचे गाईड होते त्यांच्याबरोबर आम्ही गायत्री देवीचं एकच मंदिर त्या ठिकाणी सुरतमध्ये आहे, गुजरातमध्ये, दर्शनासाठी जायचं होतं आणि दर्शनापूर्वी तिथे स्नान करायचं होतं. पाणी अशा प्रकारे अशुद्ध असल्यामुळे आमच्या सरांनी सांगितलं, आज आपल्याला स्नान नाही करायचं, तसंच आपण दर्शन घेऊ आणि मग घरी जाऊ. त्यामुळे ते नदीचं स्नान केलं नाही. तसं आता ही जी पाणी आहे, नद्या ज्या आहेत, त्या नद्यामध्ये सुद्धा नदींनी विचार केला. रामावतारामध्ये सेतुबंधनाच्या निमित्ताने नद्यांचे पिता कोण, नद्या कुठून वाहतात, ते नद्या ह्या पर्वताहून वाहतात. नद्यांचे पिता म्हणजे पर्वत जे आहेत ते आम्हाला आमच्या सासरी पाठवून देतात. सासर म्हणजे नद्यांचं सासर म्हणजे समुद्र आहे आणि सासरी पोचवतात. पण आम्हाला माहेरचे सुख दिले आणि आता त्या श्रीकृष्णाच्या स्वागत करण्यासाठी नद्यानेसुद्धा आता शुद्ध रूप धारण केलं. कारण आपण जर शुद्ध रूप धारण केलं नाही तर श्रीकृष्ण हे आपल्या या नदीमध्ये उतरणार नाही, त्यांचा स्पर्श आपल्याला होणार नाही. त्यानंतर सगळ्यांचं हृदय, सगळ्यांचं मन जे आहे ते सुद्धा शुद्ध झालं. अग्नी जो आहे, अग्नीने पण विचार केला की कृष्ण अवतारामध्ये आता ज्या पुढे कथा आहेत, व्योमासुर आहे, तृणावर्त आहे, हे सगळे की देवतांना यज्ञभाग मिळत नव्हता. अग्नी जे आहे ते अग्नी मिळे पुरोहितम म्हणून जो पहिला श्लोक या ऋग्वेदामध्ये आहे तो त्या ठिकाणी लक्षात घ्या की यज्ञभागच त्यांना मिळत नव्हता आणि त्यामुळे अग्निदेवसुद्धा भुकेले होते आणि म्हणून कृष्णावतारामध्ये प्रत्यक्ष अग्निदेवसुद्धा प्रज्वलित झाले. म्हणजे एवढे पावसाळ्याचे दिवस, श्रावण महिना, पण अग्निदेवसुद्धा प्रज्वलित झाले. आता वायू जो आहे तो वायूनेसुद्धा हाच विचार केला की राजासमोर असेल तर सेवक आपली सेवा प्रगट करतात. राजासमोर प्रत्येकजणच आपली सेवा किती चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल त्याचा प्रयत्न प्रत्येकजण जसा करतो, तसं ते म्हणतात की रामजन्माच्या वेळेस वायुपुत्र म्हणजे हनुमंताने भगवंताची सगळ्या प्रकारे सेवा केली. पण हनुमंताचे पिता असणारे वायुदेवता ते सुद्धा म्हणतात की आता मला भगवंताचं दर्शन या श्रीकृष्ण अवतार तरी
त्यांचं स्वागत केले पाहिजे. आणि म्हणून वायुदेवतासुद्धा शुद्ध झाले. सुगंधी वायूसुद्धा त्या ठिकाणी सुरू झाला आणि तो सुगंध सगळ्यांनाच मनापासून आनंद देत होता. आकाश, नक्षत्र, आता नक्षत्रात 1-2 मिनटात पाहू. भगवान श्रीकृष्ण विचार करतात की आपला जन्म जे प्रागट्य आहे ते वसुदेव देवकी यांच्या पोटी किंवा त्यांच्या त्या कारागृहामध्ये आपण त्यांना आपलं दर्शन दिलं. पण त्यामुळे कदाचित रोहिणी माता जी आहे, रोहिणी ही सुद्धा वसुदेवांची दुसरी पत्नीच आहे. रोहिणी मातेलासुद्धा आनंद आपण दिला पाहिजे. आणि म्हणून भगवंताने जन्म नक्षत्र जे आहे ते रोहिणी नक्षत्र आहे. चंद्राची प्रिय पत्नी जी आहे ती म्हणजे रोहिणी, म्हणून नक्षत्रामध्ये जन्म घेतला रोहिणी नक्षत्र. आणि मन जे आहे, मनाबद्दल सांगतात की चित्तवृत्ती निरोध हे योगी जे आहेत ते करतात. आणि जे मुमुक्ष आहेत ते चित्ताला निर्विषय करतात. मुमुक्ष ज्यांना भगवंताची प्राप्ती करून घ्यायचे ते चित्त निर्विषय करतात. पण कृष्ण जन्म वेळ आता जवळ आली आहे, म्हणून माझी पत्नी म्हणजे इंद्रियानां मनश्चास्मी जसं म्हणलेलं आहे, तसं बाळगोपाळ सर्वांच्या बरोबर मनसोक्त खेळायला आपल्याला मिळणार आहे. म्हणून सगळ्यांचं मनसुद्धा निर्मळ झालं. भाद्रपद मास, भद्र म्हणजे कल्याण. कृष्ण पक्षच का निवडला? कारण कृष्णाच्याच नावाचा हा पक्ष आहे. अष्टमी तिथीच का निवडली? कारण 15 तिथीमध्ये मधोमध असणारी ही तिथी आहे. आमच्या स्टॅटिस्टिक्सच्या भाषेमध्ये याला मीडियन म्हणतात, की ज्याच्या अलीकडे 8 आहेत, पलीकडे पण 7 आहेत. 7 आणि 7 14 आणि मधली तिथी ही अष्टमी तिथी. अष्टमी तिथीचं अजून एक महत्त्व आहे. आणि मध्यरात्र भगवंताने निवडली. निश्चित काळ म्हणतात त्याला मध्यरात्रीचा, की रात्र, संध्याकाळ आणि रात्र, संध्याकाळ संपली आणि रात्र सुरू झाली, त्याचा संध्याकाळ असणारा हा रात्री 12 वाजताचा समय आहे. अष्टमी तिथी आहे. अष्टमीच्या दिवशी पंचकात पहा आपण, चंद्राचा उदय जो आहे तो रात्री 12 वाजता होत असतो. रामाचा जन्म दुपारी 12 वाजता झाला, म्हणून सूर्याला खूप प्रसन्न झालं, सूर्याला खूप आनंद झाला, रामात प्रत्यक्ष दर्शन घडलं. पण असं म्हणतात, रामजन्म झाल्यानंतर त्या सूर्याने तो आनंद, त्या आनंदाच्या भरामध्ये 6 महिनेसुद्धा सूर्यच होता, त्यामुळे चंद्राला दर्शन झालं नाही. आणि मग आता त्याने ठरवलं, की कृष्णाने ठरवलं की आता आपला जन्म जो आहे तो चंद्राच्या समोर, म्हणजे चंद्र असताना, चंद्र उगवलेला असताना अष्टमीच्या तिथी अज्ञानाच्या अंधकारामध्ये, घोर अंधकारामध्ये भगवंताचा दिव्य प्रकाश प्रगट झाला. अशा रीतीने या गोकुळामध्ये जेव्हा हे सगळे झालं आणि रात्रीतून हे दोन्ही मुलं जे आहेत, योगमाया तिकडे गेली आणि तिकडचा भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आला, तोपर्यंत सगळ्या पृथ्वीला, सगळ्या जगाला जाग आली. आणि सकाळची वेळ पाहतात तर त्या यशोदेच्या जवळ भगवान श्रीकृष्ण म्हणजे मुलगा जन्माला आलेला आहे. आणि गोकुळात भगवंताचा जन्म महोत्सव आता सुरू होत आहे. नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाताल्हादो महामनः आहूय विप्रान वेदज्ञान स्नातः शुचिल अलंकृतः. नंद महाराजांना हे समजलं की आपल्याला मुलगा झालेला आहे. त्याने लगेच उठून स्नान केलं, पवित्र झाले, वस्त्र अलंकार धारण केले आणि वेदवत्या ब्राह्मणांनासुद्धा आवाहन केलं आणि मुलाचा जातकर्मसंस्कार केला. अनेक देवतांचे आणि पितरांचे सुद्धा स्मरण करून पूजन केलं. गाई, बैल, वासरांना हळदीचं तेल जे आहे ते लावून त्यांना अलंकृत केलं. सर्व गोप जे आहेत, गावामध्ये ही बातमी लगेच समजते. आजही आपण एखाद्या गावात गेलो तर पूर्व परंपरेप्रमाणे कोणीतरी पाहुणा आलं हे सगळे लोक निरीक्षण करतात. पाहुणे कुठले तुम्ही वगैरे विचारपूस करतात. पण हळूहळू ही प्रथा आता लोप पावत गेली. मुंबई पुण्याला आम्ही गेलो, महिनाभर जरी राहिलो तरी कोणीही कोण कोणाकडे आलं हे त्या फ्लॅटमधल्या बिल्डिंगमधलं कोणीही विचारत नाही. असं कलियुगाचा हा प्रभाव आहे. पण त्या काळामध्ये यशोदेला पुत्र झाला हे जेव्हा समजलं तेव्हा गावामध्ये सगळ्यांना एक प्रकारचा विलक्षणता आनंद झाला. आता त्या यशोदेकडे जाणं, त्या बाळाचं दर्शन घेणं, त्यांच्या आनंदात सहभागी होणं, यासाठी सगळ्यांची घाई सुरू झाली.
ता आशिष प्रयंजुना चिक्षरं पाहिती बालके हरिद्राचूर्ण तैलाद्भी चिंतयंत्यो जनमुज्जगुः. भगवान श्रीकृष्ण किंवा भगवंत याचे दीर्घकाळ रक्षण करो असं म्हणत म्हणत प्रत्येकजण काही ना काही भेटवस्तू घेऊन नंदाच्या त्या वाड्यामध्ये येऊ लागले. जन्माचा मोठा महोत्सव त्या ठिकाणी सुरू झाला. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाती दिनो घोडा दिनो और दिनो पालकी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल. यशोदा को लालो भयो. सगळीकडे आनंदोत्सव साजरा झाला. आता यशोदा ददाती यशः इति यशोदा, जी प्रत्येकालाच आनंद देते ती यशोदा. रोहिणीच महाभागा नंदगोपाभिनंदिता व्यचरन दिव्यवासः स्त्रकंठाभरणभूषिता. नंदाची या वसुदेवांची पत्नी रोहिणी तिथेच राहत होती. तिने सुद्धा दिव्य अलंकार वस्त्र धारण केले, गळ्यामध्ये सुद्धा अलंकार धारण केले आणि नटून ठटून ती सुद्धा आता घरामध्ये वावरत होती. तत् आरभ्य नंदस्य व्रजा हा सर्व समृद्धिमान हरेर्निवास आत्मगुणैः रमा क्रीड भून रूप. नंदाच्या व्रजामध्ये एवढी समृद्धी आली आणि भगवान श्रीकृष्णांचाच निवास असल्यामुळे आणि स्वाभाविक गुणांमुळे ते आता सगळ्यांसाठी या गोकुळातल्या प्रत्येकासाठी एक क्रीडास्थळच बनलेलं होतं. प्रत्येकजण आनंदामध्ये त्या ठिकाणी नाचत होते. वसुदेव उपश्रुत्य भ्रातरं नंदम आगतः ज्ञात्वा दत्तकरं राज्ञे ययो तदव मोचनम. आता इकडे काय झालं, काही दिवस गेले आणि गोकुळाच्या रक्षणाची कामगिरी जी होती ती आता दुसऱ्यावर सोपवली आणि नंदबाबा जे आहेत ते दरवर्षीप्रमाणे कर भरण्यासाठी मथुरेमध्ये जायला निघाले. त्याने विचार केला आपण आता मथुरेला गेलं पाहिजे. आता QR कोड असल्यामुळे लगेच इकडून तिकडे कर पाठवता यायचं, पण त्या काळात काहीच नव्हतं. प्रत्यक्षपणे जाऊनच तो पैसा त्या ठिकाणी जमा करायचा होता. वसुदेव उपश्रुत्य नंदबाबा त्या ठिकाणी गेले आणि वसुदेवानं समजलं की नंद आता आपल्याकडे आलेले आहेत, मथुरेमध्ये आलेले आहेत, कंसाला कर भरण्यासाठी आलेले आहेत आणि त्यामुळे वसुदेव स्वतः त्या ठिकाणी नंदबाबाच्या भेटीसाठी म्हणून गेलेत. आणि दोघांची भेट झाली. पुन्हा आपल्या जीवामध्ये प्राण आला. इतका आनंद त्या दोघांना झाला. मोठ्या प्रेमाने ते एकत्र बसले आणि त्यांचा वार्तालाप सुरू झाला. पूजित सुखमासीनः पृष्ठानामयम अद्रुतम प्रसक्तधीः स्वात्मजयोर इदमाह विशांपते. नंदाने वसुदेवांचा मोठा सत्कार केला. ते आरामात त्या ठिकाणी बसलेले होते आणि वसुदेवाचं चित्त मात्र वसुदेवाच्या मनामध्ये मात्र आपल्या मुलाबद्दल होतं. जो मुलगा जन्मल्याबरोबर चतुर्भुज भगवंताच्या सांगण्याप्रमाणे आपण तिकडे नेऊन ठेवला होता, यशोदेच्या समोर त्याला नेऊन ठेवलं आणि ती योगमाया इकडे आपण परत घेऊन गेली. तीच योगमाया पुढे आकाशामध्ये गुप्त झाली, कंसाच्या हातून सुटून, आणि मग तिने पुढचं सगळं आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिलं होतं. आता वसुदेव म्हणतात, आता हे दोघे चांगले मित्र होते. वसुदेव म्हणतात की तुझे वय झालेले आहे, आत्तापर्यंत तुला मूलबाळ झालेलं नाही. म्हणजे आता यांना फक्त कन्फर्म करायचं होतं की आपण जे मूल नेऊन ठेवलं होतं त्याबद्दलचं. आता तुला संतान होण्याची सुद्धा शक्यता नाही, पण तुला आता मुलगा झाला असं मी ऐकलेलं आहे. ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. दिष्ट्या भ्रात प्रवयस इदानीम अप्रजस्यते प्रजाशायां निवृत्तस्य प्रजायत समपद्यत. आता आपली भेट झाली आणि राजाकडे जो कर होता तो सुद्धा तो आता भरून झालेला आहे. त्यामुळे आपल्या प्रियजनांची भेट होणं याचासुद्धा आनंद, अगदी दुर्लभ असा आनंद आपल्याला मिळाला. आता उपलब्धो भवान अद्य दुर्लभम प्रिय दर्शनम. आपल्या प्रिय व्यक्तींचं दर्शन होणं हे सुद्धा दुर्लभ आहे आणि ते झालेलं आहे. आता ते आठवण करून देतात
जसे नदीच्या प्रवाहात वाहणाऱ्या काड्या, गवताच्या काड्या किंवा लाकडं जे आहेत त्यांच्या मनाप्रमाणे एकमेकांच्या बरोबर जवळ राहू शकत नाहीत. एखादा प्रवाह आला की त्या काड्या जशा ते लाकडं जसे दूर होतात. गदी मडगुळकरांच्या गीत रामायणामध्ये आहे, दैवदात दुःखे भरता दोष ना कुणाचा, दोन ओंडक्याची होते सागरात भेट, आणि एखाद्या क्षणामध्ये ती भेट झालेली पुन्हा वियोग निर्माण होतो. त्यामुळे एक लाट तोडी तेव्हा पुन्हा नाही भेट, पुन्हा भेट होत नाही. हे जसं आहे तसंच आपली भेट इतक्या दिवसानंतर झालेलं आहे. आता ते प्रश्न विचारतात की स्वजनांसह त्या महावनात तू राहतोस, तिथे पाणी, गवत, झाडे, वेली भरपूर आहेत ना. गोकुळामधलं सगळं हाल विचारतात. जनावरांना अनुकूलता आहे की नाही, रोगराईपासून सगळं तुमचा प्रदेश गोकुळ हे मुक्त आहे की नाही. आणि मग म्हणतात, भ्रातर मम सुतः कश्चिन मात्रासह भवद्व्रजे तातं भवन्तं मनवानो भवद्भ्याम उपलालिताः. माझा मुलगा त्याच्या रोहिणी आईबरोबर, म्हणजे बलरामाची आता आठवण करून देतात, रोहिणीच्या बरोबर माझा मुलगा त्या व्रजामध्ये कसा राहतो, किती मोठा झाला आता, तो आता बोलत असेल का, चालत असेल का, त्याच्याबद्दलचं बोलणं या दोघांमध्ये सुरू होतं. आणि आपले माता पिता तो आता तुम्हालाच मानत असेल, कारण तुमच्याकडेच तो राहत असल्यामुळे नंद आणि यशोदा यांनाच आईवडिलांप्रमाणे तो त्यांच्याशी वागत असेल, आणि त्यासुद्धा तुम्ही दोघेसुद्धा त्यावर तेवढंच प्रेम करत असाल. आता नंद म्हणतात, अहो ते देवकी पुत्राः कौसेन बहवो हताः, एका विशिष्ट वरजा कन्या सापी दिवंगता. नंदबाबा आता म्हणतात, त्यांनासुद्धा आठवलं की कंसाने देवकीचे अनेक पुत्र मारले. ही कथा, ही गोष्ट आमच्या कानावर आली. 6 पुत्र मारल्याचं सुद्धा आम्ही ऐकलं, आणि शेवटी एक मुलगी झाली होती असं सुद्धा आम्ही ऐकलं. खरं म्हणजे हीच मुलगी योगमाया या यशोदेच्या समोरून नेऊन त्या ठिकाणी पुन्हा कारागृहामध्ये नेली होती, आणि तीच वाचली एवढं आम्ही ऐकलं. पण तीसुद्धा स्वर्गवासी झाली, स्वर्गाकडे गेली असं आम्ही ऐकलं. असं नंद त्या ठिकाणी विचारतात. यो न वेद न सह मुह्यती. जीवनाच्या सुखदुःखाचे कारण जे आहे ते माणसाचं भाग्यच आहे. भाग्यामध्ये असेल तरच चांगल्या गोष्टी घडतात, भाग्यामध्ये नसेल तर घडत नाही. पण याला आपलं पूर्व पुण्य, पूर्व सुकृत आणि आपल्यावर असणारा भगवंताचा आशीर्वाद हेच कारण आहे. पण जो हे सगळं तत्त्वज्ञान जाणतो तेव्हा त्याला जीवनाच्या सुखदुःखाचं तेवढंसं काही वाईट वाटत नाही, कारण या सगळ्या गोष्टी सहजपणे घडतात, भगवंताच्या आज्ञेने घडतात. देव करील ते मानावे, मग सहजचे स्वभावे कृपाळू देव. आता वसुदेवांना लगेच आठवण होती, कारण वसुदेव तिथंच राहिलेले आहेत, आणि कंस किती दुराचारी दुष्ट आहे याचा अनुभव त्यांनी स्वतः घेतलेला आहे. ते म्हणतात, करैव वार्षिको दत्तो राजने दृष्टां वयंच वहा, नेहस्थेयम बहुतिथम संत्युपाताश्च गोकुले. की तू राजाला कर भरण्यासाठी आलेला होतास, तो कर तू भरलेला आहेस. आता आपलीसुद्धा भेट झालेली आहे, याचासुद्धा आनंद आहे. पण आता तू या ठिकाणी जास्त थांबू नकोस, कारण आजकाल गोकुळामध्ये मोठमोठे उत्पात होत आहेत, अनिष्ट त्या ठिकाणी येत आहे. काहीतरी अनिष्ट असल्यामुळे ती लोकंसुद्धा त्या ठिकाणी भयभीत झालेले आहेत असं मला समजलेलं आहे. संत्युत्पाताश्च गोकुले, उत्पात होत आहेत. आणि मग शुकदेव या ठिकाणी सांगतात, वसुदेव जेव्हा असं म्हणाले तेव्हा नंदाने, गोपांनी त्यांचा निरोप घेतला. नंद आणि बरोबर असले जे गोप होते त्यांनी वसुदेवांचा निरोप घेतला. बैल आणि छकड्यांवर सगळेजण स्वार झाले, आणि पुन्हा त्यांनी गोकुळाची वाट धरली. नंद महोत्सव, त्या ठिकाणचा आनंद, त्यानंतर हा कर भरणं, त्यानंतर वसुदेवांची भेट, आणि वसुदेवांच्या सांगण्याप्रमाणे गोकुळामध्ये उत्पात होत आहेत. आता त्या ठिकाणी जास्त न थांबता तुम्ही आता परत गोकुळाकडे जावं, हे वसुदेवाने सांगितल्याबरोबर आमचे नंदबाबा जे आहेत ते गोकुळाकडे यायला निघतात. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
दशमस्कंदे पूर्वार्धे नंदवसुदेव संगमो नाम पंचमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे.